हे पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भैया लोकांना आणतात आहे. मला तर वाटतं फडणवीसचा बाप चेक केला पाहिजे, नक्की ब्राह्मण जातीचा होता का कोणता भैया होता असं मला वाटते. म्हणून त्याला एवढा भैया लोकांना आपल्या कड्यावर मांडीवर बसवतं वाटतं, आवडतात त्याला बसवायला. त्यामुळे आता बातमी आले कोण आचार्य पवन त्रिपाठी म्हणून कोण आहे, याला सिद्धिविनायक मंदिर यांचे ट्रस्ट देण्यात आलं आहे. कोषाध्यक्ष बनवण्यात आले आहे त्याला. आता हा कुठला आहे, गोरखपूरचा आहे. याने हिंदी संस्कृतचा भरपूर अभ्यास केला आहे, ठीक आहे. मग त्याला तिकडे तर राम मंदिरच्या इकडे द्या ना. राम मंदिर आहे ना आता बनवलेलं मोदी गोदी आहे ना, त्यांनी बनवलं ना राम मंदिर, तिकडे त्याला काम द्या ना, तिकडच्या ट्रस्टी द्या ना. तुमच्या कुंभमेळा जो बसतो कुठे UP बिहारला, तिकडे द्या ना. इथे मुंबईमध्ये दादरमध्ये काय याला बनवलं, कशाबद्दल? आता तिकडे बनवलं तर आता सगळे तिकडचे पंडित जे आहेत ते भैया मराठी कोणी आहेत माहीत नाही, ते हळूहळू बदलणार. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टवाले येणार, हाऊसकीपिंग, सुपरवायझर, सिक्युरिटी, याच्यामध्ये सगळे भैया येणार. जे मराठी आहेत त्यांना लात मारून बाहेर काढणार, ठीक आहे. प्लस तिकडच्या आजूबाजूचे जे हारवाले, फोरवाले, स्वीटवाले आहेत, यांनाही काही ना काही भावना इलिगल दाखवून यांनाही काढण्यात येणार. तिकडेही भैया लोक येतील, बरोबर. मग आणि यांची सेवा कोण करणार? महाराष्ट्राचे पोलीस. सलाम साहेब, सलाम या साहेब, आइये साहेब असे करतील. कारण यांना काय पडलेली नाही, यांना फक्त यांच्या ॲक्सिस बँकेमधला पैसा जो येतो अकाउंटमध्ये तो यांना पाहिजे. बाकी तेल लावत गेले मराठी, ठीक आहे. बाकीचे जे मराठी माणसं आहेत दादरमधले पुरं मुंबईमधले, दादर ज्या ठिकाणी काही नेते पण आहेत मराठी, त्यांच्या तर घराच्या बाजूलाच आहे. राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे हे बँड्रावरनं अर्धा तासात पोचतील. ह्या सगळ्यांनी तिथं मोर्चा केला पाहिजे, थांबवलं पाहिजे. नाही पाहिजे हा भैया पर्यंत तिकडचा कोट्याध्यक्ष सिद्धिविनायक मंदिरचा नाही पाहिजे.